सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की दात खराब कसे होतात आणि ते खराब होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? अ, आता हा जो क्वेश्चन आहे, हे प्रत्येक पेशंट मला विचारतात, दात खराब कशामुळे होतात? आम्ही त्या दातांची काळजी व्यवस्थित घेतो, तरी देखील दात खराब होतात. तर दात खराब होण्याचं महत्त्वाचं सगळ्यात कारण म्हणजे, की आपण जो दाखवणारा नेग्लिजन्स असतो. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला माहीत असतं, की दातांना कॅव्हिटीज आहे, हं, दातांमध्ये थोडंफार अडकतंय, पण आपण युजुअली डेंटिस्टकडे लगेच जात नाही. हं. आपण डेंटिस्टकडे कधी जातो? जेव्हा ते जास्त दुखायला लागतं किंवा सूज येते बरोबर. आणि अनबेअरेबल पेन असतं, तेव्हा आपण डेंटिस्टकडे जातो. तो युजुअली काय होतं, जर समजा रेग्युलरली जर तुम्ही डेंटल चेकअप ठेवत असाल, हं, तर नॉर्मली डेंटिस्ट तो प्रॉब्लेम लवकर डिटेक्ट करू शकतात आणि तुम्हाला त्या प्रॉब्लेम्सपासून वाचवू शकतात. तर बऱ्याचशा प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्स आहेत, जसं की क्लीनिंग आहे हं, किंवा सिमेंट फिलिंग आहे. हं, या ज्या प्रोसिजर्स असतात, ह्या प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्समध्ये येतात. हं. नॉर्मली आपण डॉक्टरांकडे दात दुखायच्या आधी जायला हवं. जर तुम्ही दात दुखायच्या आधी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट करण्यासाठी गेलात, तर नॉर्मली दात लवकर खराब होत नाहीत आणि जरी खराब झाले, तरी ते अशा प्रकारे खराब झालेले असतात, की तुम्हाला मोठ्या ट्रीटमेंट कराव्या लागत नाही. बरोबर. जसं की रूट कॅनल आहे किंवा डेंटल इम्प्लांट्स आहेत, एक्स्ट्रॅक्शन्स आहेत. हं, या ट्रीटमेंट का कराव्या लागतात? कारण युजुअली पेशंट हा लेट आलेला असतो. हं, तर त्यामुळे तुम्ही जेवढा काळ कॅव्हिटीज वाढण्यासाठी द्याल, हं, तेवढे ते दात तुमचे खराब होणार आणि एकदा का दात खराब झाले, की त्याच्यानंतर ह्या सगळ्या ट्रीटमेंटला होणारा जो काही खर्च आहे, हं. तो जास्त असल्यामुळे नॉर्मली लोकांचा हा न करण्याकडे कल असतो आणि इव्हेंच्युअली मग दात काढले जातात आणि मग जेव्हा पेशंट यंग असतो, तेव्हा त्याला तेवढं समजत नाही किंवा तो पुल ऑन करतो आणि नंतर एका सर्टन एज नंतर त्यांना हा प्रॉब्लेम जाणवायला लागतो. आता बरोबर. ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा दात दुखत असतात, हं, पेशंट सगळ्यात पहिले काय करतो, की त्या साइडनी जेवायचं टाळतो. हं, तर जेव्हा पेशंट एका साइडनी जेवायचं टाळतो, त्यामुळे सगळा लोड हा दुसऱ्या जबड्यावर येतो, सांध्यावर येतो, टी-एम-जे ज्याला म्हणतो आपण, हं, टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट आणि नंतर कालांतराने तो जॉइंट एवढा ओव्हरवर्क करतो, की त्याच्या आतमधले जे लिगामेंट्स असतात, ते जास्त घर्षणामुळे म्हणा किंवा जास्त वापर झाल्यामुळे म्हणा, नंतर खराब होतात आणि नंतर दात दुखायला लागतो. हं. जबडा दुखायला लागतो आणि त्यानंतर त्याची ट्रीटमेंट करणं एवढं ईझी नसतं. कारण त्या खूप मोठ्या ट्रीटमेंट्स असतात आणि त्याला असं डायरेक्ट नी रिप्लेसमेंटसारखं ऑप्शन नसल्यामुळे हं, पेशंटला नंतर खूप जास्त त्रास होतो. तर तुमचा जो क्वेशन होता, की दातांची निगा कशी राखावी? हं. हाच क्वेशन होता ना तुमचा? दातांची निगा कशी राखावी? बरोबर. सो दातांची निगा राखण्यासाठी तुम्हाला रेग्युलरली हं. 2दा ब्रश करणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांकडे दर 6 महिन्यातनं जाणं हे अत्यंत गरजेचं आहे.